बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना उपक्रम उत्साहात पार पडला। पौर्णिमेच्या लख चांदण्यात सलग 12 तास घनदाट वनातील 264 मचाणांवर रात्रभर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या निरीक्षणाचा थरारक अनुभव निसर्गप्रेमींनी मनमुरादपणे लुटला। मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट, गुगामल, सिपना, मेळघाट, अकोला आणि पांढरकवडा या 6 वन्यजीव विभागात हा उपक्रम राबवण्यात आला होता। या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, अकोला, अमरावती या जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गुगल फॉर्मद्वारे नोंदणी केली होती। या रोमांचक मोहिमेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात 30 वाघ, 16 बिबट, 110 अस्वल, 856 सांबर आणि 121 नीलगाई या वन्य प्राण्यांचे दर्शन झाले। तर पांढरकवडा विभागात 3 वाघ, 2 बिबट, 164 रानडुकरं, 67 नीलगाई आणि 153 चितळ दिसून आले। तर कोला वन्यजीव विभागातही 16 बिबट, 25 अस्वल, 2 तळस, 23 कोल्हे, 60 रानडुक्कर, 202 चितळ आणि 365 नीलगाई असे विविध वन्यजीव पर्यटकांच्या दृष्टीस पडले। मचाणावर बसण्यापूर्वी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पर्यटकांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या आणि प्रत्येक निसर्गप्रेमीसोबत सुरक्षेसाठी वनकर्मचारी आणि निरीक्षणासाठी पत्रकं देण्यात आली होती। त्यामुळे नैसर्गिक वातावरणात वन्यजीवांना जवळून पाहणं हा पर्यटकांसाठी एक विलोभनीय अनुभव ठरला। पौर्णिमेच्या प्रकाशात आणि पहाटेच्या सुमारास मेळघाटचं घनदाट जंगल, प्राण्यांचे आवाज, त्यामुळे सहभागी पर्यटक भारावून गेले होते। मेळघाट व्याघ्र प्रकल्पानं केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आणि वनविभागाच्या सहकार्याबद्दल पर्यटकांनी समाधान व्यक्त केलं। तर पर्यटकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला।